पहिल्यांदा म्हणायचे की तुम्ही फॉर्म भरूच नका, काही उपयोग नाही होणार. मग स्वतःच्या मतदारसंघामध्ये आपला फोटो लावून त्यांनीच फॉर्म भरून घेतले. काही वेळेला आम्हाला असं जाणवलं की महिलांचे फॉल्टी फॉर्म्स पण भरून घेतले की त्यांना बेनिफिट नको मिळायला आणि मग सरकारबाबत नकारात्मक वातावरण तयार व्हायला पाहिजे. पण महिला जागरूक होत्या. आम्ही ऑनलाईन सिस्टीम पण ठेवली होती फॉर्म भरायसाठी, पोर्टल सिस्टीम पण होती. आम्ही महिला व बाल विकास विभागाची यंत्रणा घरी जाऊन फॉर्म भरण्यासाठी वापरली, कारण ते सरकारचे प्रतिनिधी म्हणून जातात, ते कधी चुकीचा फॉर्म भरून घेणार नाहीत. एक जिथे आम्हाला वाटत होतं की आमची यंत्रणा कमी पडेल, जसं शहरी भागामध्ये अंगणवाड्या कमी आहेत, मग तिथे आम्ही वॉर्ड ऑफिसरची मदत घेतली फॉर्म भरून घ्यायला, आशा सेविकांची मदत घेतली फॉर्म भरून घ्यायला, डेटा ऑपरेटर, सेवा सुविधा केंद्र, म्हणजे शासनाची प्रत्येक यंत्रणा कधी ती वापरायची ह्या गोष्टीचं एक प्रॉपर सरकारने ठरवलं तर काय होऊ शकतं याचं ज्वलंत उदाहरण. प्रश्न आहेत आता राज्यातल्या महिला हे सगळं बघत असताना. 2 अश्युरन्स. एक तुम्ही म्हणालात की ही योजना कायम राहणार, दुसरं आम्ही नंतर 2100 पण करू. ह्या दोन्ही गोष्टी शक्य आहेत? हे असं होणार आहे की केवळ हे निवडणुकीपुरतं? एक गोष्ट आहे की जर फक्त घोषणा करायसाठी असती ना तर आम्ही पण विरोधकांसारखी ती 3000ची घोषणा केली असती. ज्या वेळेला विरोधक म्हणतात की 1500 तुम्ही महिन्याला देऊन तुमचं राज्य तुम्ही डबगाईला नेलंय का, फायनान्शियली त्याला खूप तुम्ही म्हणजे डॅमेज केलंय, असे ज्या वेळेला ते म्हणतात त्यावेळेला ते 3000चं घोषणा देणं हे कोणालाही पटण्यासारखं नव्हतं. आणि जसं तुम्ही मगाशी म्हटले की महिलांनी हा विचार केला की आपल्याला काय आलंय ना या गोष्टीचा आपण पहिला विचार केला पाहिजे. ही समाधानी वृत्ती जी असते ना ही महिलांमध्ये जास्ती प्रमाणामध्ये दिसून येते ज्या वेळेला त्यांना कळतं की त्यांना हे महत्वाचं स्थान दिलेलं आहे, फक्त घोषित केलेलं नाही. एक दुसरी गोष्ट, ज्या वेळेला आम्ही 2100 म्हणतो ना त्यावेळेला सुद्धा त्या संदर्भामध्ये फार बारकाईनं विचार केलेला असतो की 2100च का, 2000 का नाही, 2500 का नाही, 3000 का नाही, घोषणा करायला तर काही करता काय वरते ते सांगा ना. कसं आहे की एखादी स्कीम राबवत असताना ना, आता समजा लाडकी बहीण, ह्याला एकदमच काही तुम्हाला 43,000 कोटी लागणार नाहीयेत एका महिन्याला, हे लागणार आहेत तुमच्या वर्षभराच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे तुमचे इतर उत्पन्नाची स्रोत कशा पद्धतीनं तुम्ही मॅनेज करता, म्हणजे शासन म्हणून, सरकार म्हणून, हा एक त्याच्यातला महत्वपूर्ण भाग आहे. एखादी स्कीम ज्या वेळेला आपण आणतो ती फक्त अमाऊंट डीबीटी करेपर्यंत नसते, त्याच्या मागे तुम्ही कशा पद्धतीनं ती इम्प्लिमेंट करता आणि तिचं चर्निंग कशा पद्धतीनं करता. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या महिलेला ज्या वेळेला तुम्ही ते 1500 देता ना, त्या 1500चं ती बँकेत सेव्ह करून ठेवते, ती पॉलिसीमध्ये इन्व्हेस्ट करते, तिच्या लाईफ टाईम काय पाहिजे. विरोधक म्हणायचे की याचा लाभ तुम्हाला मिळणारच नाही, बघतो का तुम्ही मिळा, मग बघतो का मिळा आपण अजून आपण याचं रजिस्ट्रेशन. तर दोन्ही बाजूनी त्या गोष्टी हे होत्या. पण आमच्या समोरचं आव्हान हे होतं की एकदा रजिस्ट्रेशन झालंय तर त्या महिलांना तो लाभ मिळाला पाहिजे. कोणीही महिला आपल्याकडून नाराज होता कामा नये की अरे मी फॉर्म भरून महिना झाला, 1.5 महिना झाला, अजून आम्हाला लाभ मिळाला नाही. आणि एक गोष्ट जी आम्हाला जाणवली ना की महिला स्वतः जागरूक झाल्या की अरे आपण आपल्यासाठी योजना आली आहे आणि आपण ह्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, आपण आपलं बँकचं खातं ऍक्टिव्हेट केलं पाहिजे, आपण आपलं आधार कार्ड आणि बँकचं अकाउंट लिंक करून घेतलं पाहिजे, आपण आपला शाळेचा सोडल्याचा दाखला आणला पाहिजे, आपला ह्याचा इलेक्टोरल म्हणजे इलेक्शनचा आपला मतदाराचा आयडेंटिटी कार्ड आपण आणलं पाहिजे. महिला खूप जागरूक झाल्या याच्यातून आणि त्यांना असं वाटलं की या योजनेचा आपण बेनिफिट घेतलं पाहिजे. बँकिंग मध्ये इतक्या महिला खूप पहिल्यांदा या योजनेच्या माध्यमातून, बऱ्याचशा दुर्गम ग्रामीण भागातल्या महिला आहेत ज्या खऱ्या अर्थानं स्वतः पहिल्यांदा स्वतःचा अकाउंट तयार करायला, ओपन करायला गेल्या, त्यांनी त्यांचे अकाउंट्स व्हेरीफाय करून घेतल्या, त्यांनी आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक करून घेतले. आम्ही बऱ्याचदा महिला म्हणायच्या आमचे जॉईंट अकाउंट आहेत. आम्ही म्हणायचो जर जॉईंट अकाउंट तुम्ही जर लाभ घ्यायला गेलात ना तर त्याचा तुम्हाला तेवढा बेनिफिट नाही होणार. तुमचे स्वतःचे अकाउंट तुम्ही जेवढे घ्याल ना तेवढी जागरूकता तुमच्यामध्ये होईल आणि जॉईंट अकाउंट मध्ये कुठे ना कुठेतरी तुमची इंटरडिपेंडन्सी राहते. ही स्कीम तुमच्यासाठी आणलेली आहे आणि याचा बेनिफिट जो लाभ येईल ना ह्याच्याबाबत कसा त्याचा वापर करायचा ही महिला म्हणून तुम्ही आर्थिकरित्या सक्षम होऊन विचार केला पाहिजे. सो दीज आर म्हणजे ह्या काही गोष्टी आहेत ना, या आम्ही सांगत असताना महिला ऐकत गेल्या, त्यांना पटत गेल्या आणि त्या योजनेला रिस्पॉन्स देत गेल्या. आणि विभाग म्हणून आम्ही हा प्रयत्न केला
की आपण त्यांना कुठेही त्यांच्या पदरामध्ये निराशा पडू नये. हा एक बोलतो ना एक जबाबदारपणा हा महायुतीच्या सरकारने घेतला.